2.5 वर्ड बास्केट, पेज नंबर 25. वर्ड बास्केट म्हणजे काय रे? वर्ड म्हणजे शब्द, शब्द आणि बास्केट म्हणजे टोपली, शब्दांची टोपली. या पानावर आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दामध्ये प्रत्येक शब्दामध्ये बघा ई आलाय, ई हा स्वर आलेला आहे. आणि त्या ई चा उच्चार काय आहे रे? ए. बघा हिअर ई साऊंड्स ए. ह्या प्रत्येक ई चा उच्चार काय आहे? ए. ए म्हणजे एक मात्रा. आपण 60 दिवस इंग्रजी वाचन उपक्रमामध्ये हे शब्द शिकलेलो आहोत आणि ह्याच्या आधी पण आपण हे शब्द पाहिलेले की नाही? तर सगळ्यांनी लक्ष द्या. बघा ए, लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका आणि पुन्हा करा. लुक, लिसन अँड रिपीट. बघा या ठिकाणी चित्र दिलेत आणि त्या चित्रांचे शब्द खाली दिलेले. तुम्हाला चित्रांच्या सहाय्याने ते शब्द काय करायचे? वाचायचे. तर मी बोर्ड ठेवते, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. बघा हेन, मेन, डेन, टेन, पेन. एन हेन, हेन मीन्स कोंबडी. एन हेन मीन्स कोंबडी. या ठिकाणी एन दिले, मेन. मेन मीन्स माणसे आणि मॅन असेल तर एकच माणूस असतो, एन मॅन. पण इथं एकापेक्षा जास्त माणसे आहेत म्हणून तिथं त्या मॅनचा काय झाला? मेन झाला, अनेक वचनी. एन मेन, डीएन डेन, टीएन टेन, पीएन पेन. समजला? हा, रिपीट आफ्टर मी. हेन, मेन, डेन, टेन, पेन. बी, लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. चित्राकडे पहा. लुक ॲट द पिक्चर्स, या ठिकाणी चित्र दिले, त्या चित्राकडे पाहायचं आणि काय करायचे? त्या चित्रांचे आणि त्या नावांची आणि खाली जे शब्द दिलेत त्या शब्दांची आपल्याला काय करायचे? जोडी लावायची. मॅच देम विथ देअर नेम्स. काय करायच्या? नावांची आणि चित्रांची जोडी लावायची. मयूर, समजलं का? बघा हा, कशाचं चित्र आहे रे? गुहा. गुहाला कोणता शब्द आहे या ठिकाणी? गुहाला कोणता शब्द आहे? गुहा. हा, डेन, डीएन डेन. बघा डीएन डेन मीन्स गुहा. काय रे? डीएन डेन मीन्स गुहा. मग या ठिकाणी काय करायची? ह्या डेनची आणि ह्या शब्दा चित्राची काय करायची? जोडी लावायची अशी. बघा डीएन डेन मीन्स काय मयूर? गुहा. विसरायचं नाही परत. डीएन डेन मीन्स गुहा. मग हे कशाचं चित्र आहे पुढचं? पेन. बघा पेनचं स्पेलिंग शोधा मग. हा, इथं बघा आहे की नाही? पीएन पेन. ह्या पेनची आणि ह्या शब्दाची जोडी लावायची. पीएन पेन. पुढचं बघा चित्र कशाचं आहे? मेन. हा, माणसे. एकापेक्षा जास्त आहेत म्हणून त्याला माणसे म्हणायचं. आणि माणसेचे स्पेल मग माणसांसाठी, अनेक माणसांसाठी कोणता शब्द आहे? मेन. आणि एकच माणूस असेल तर मॅन. बघा मेन, एन मेन. मेन मीन्स माणसे. पुढचं चित्र कशाचं रे? हेन, कोंबडी. हा, मग कोंबडीचं स्पेलिंग बघा कुठे आहे ते? हा, छान. एन हेन. हा, पुढं काय रे? टेन. टेनचं स्पेलिंग शोधा. हा, पीएन टेन. समजलं का सगळ्यांना? मग हा, चित्र आणि त्या चित्रांच्या शब्दांची आपल्याला काय करायची होती? जोडी लावली. सगळ्यांनी जोडी लावली. रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स. मोठ्याने वाचा आणि सारख्या शब्दांच्या जोड्या लावायच्या. पाठीमाग आपण पाहिले होते एचे शब्द. बॅट, कॅट, मॅट पाहिले होते की नाही? सॅट. तर या ठिकाणी सुद्धा एक शब्दांची टोपली दिलेली आहे आणि पाठीमाग बाहेर त्याच्या शब्दांच्या त्या टोपलीच्या बाहेर काय केलं रे? आंब्याचे चित्र दिले. त्या आंब्यामध्ये काय केले? शब्द दिलेत. हे आंब्यातले शब्द आणि या टोपलीतले शब्द सारखे आहेत आणि ते आपल्याला शोधायचे आणि त्यांच्या काय करायच्या? जोड्या लावायच्या. बघा वाचा हा शब्द पहिला. हा, वेट. WET वेट. मग त्या टोपलीमध्ये वेट शब्द शोधा. हा, वेट. लावा जोडी मग त्याची. वेट. हा, WET वेट. परत खालचा शोधा.
हा वाचायचा, तुम्ही वाचा पटकन. हा LEG लेग, सगळ्यांनी वाचायचा, एकानच नाही वाचायचा. लेग, मग त्या लेग शब्द त्या टोपलीत शोधा आणि त्याची जोडी लावा. हा LEG लेग. हा पुढं हा DEN डेन, डेन शोधा मध्ये. हा आहे का, सापडला सगळ्यांना. हा DEN डेन. परत शोधा ना खाली. हा वाचा शब्द पटकन. हा NET नेट, नेट शोधला का. कुठं आहे रे नेट, इथं वरच्या बाजूला आहे. NET नेट. हा त्याच्या खाली शोधा. हा नंदिनी, मोठ्यानं वाचायचं. चुकतं काही की चुकतं काही म्हणून हा दम्माने हळू वाचायचं नाही. PET पेट. हा इथं पेटची जोडी आपल्याला लावून दिलेली आहे. टोपलीतला पेट आणि बाहेरचा पेट लावून दिली आहे. हा RED रेड. हा लावा जोडी त्याची. हा पुन्हा BED बघा टोपलीत सापडला. हा टोपलीतला आणि हा जोडी लावायची बेड. हा परत MEN मेन. हा इथं आहे बघा, आहे का. हा MEN मेन. हा परत शोधा दुसरा कोणता आहे. GET गेट, गेट. जेट नाही गेट. GET गेट. हा आणि JET जेट. आता जेट होतो. JET जेट. हा TEN टेन. TEN बघा सापडला का. हा आणि WEB वेब. हा वेब. आता माझ्या पाठीमागे सगळे शब्द एकदा म्हणा. WET वेब, LEG लेग, DEN डेन, NET नेट, PET पेट, RED रेड, BED बेड, MEN मेन, JET गेट. नाही सॉरी GET गेट, JET जेट, TEN टेन, WEB वेब. समजले का तुम्हाला हे टोपलीमध्ये शब्द. ईला काय म्हणायचे मग ए, आणि ए म्हणजेच एक मात्रा. समजलं. अंडरस्टँड.